लूप्स इन पायथॉन बघणार आहोत आता. पण त्याआधी फॉर लूप सुरू करण्याच्या आधी एक कॉन्सेप्ट आहे रेंजचा. रेंज एक डेटा टाईप आहे. टोटल जे 14 डेटा टाईप आहे त्याच्यामधला एक रेंज नावाचा डेटा टाईप आहे. त्या डेटा टाईपला आपण समजून घेऊ आणि नंतर आपण त्याचा यूज फॉर लूपसोबत करू. तर रेंज म्हणजे काय नेमकं ते तुम्हाला सांगायचं आहे मला इथे. तर त्याचा टाईप आहे. पहिला मी इथं समजा रेंज लिहिलं, रेंज 10 लिहिलं. याचा मिनिंग नेमकं काय होते ते पहिले समजून घ्या. याचा मिनिंग होते 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 - 1. नॉट 10 - 1, इथे लिहितो मी 10 - 1. इज इट क्लिअर? दिस इज अ रेंज. सेकंड याचं स्वरूप आहे RANG रेंज. समजा मी लिहिलं 1, 10. याचा काय मिनिंग होतं? याचं मिनिंग होतं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 10 - 1 म्हणजे 9. इज इट क्लिअर? पुन्हा या रेंजमध्येच एक नवीन टाईप आहे रेंज. समजा मी लिहिलं इथे 1, 10, 2. याचं काय नेमकं मिनिंग होतं? याच्यामध्ये जे 2 तुम्हाला दिसत आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ स्टेप साईज. काय म्हणतात त्याला? स्टेप साईज. स्टेप साईज कशी डिसाईड होते? डेफिनेटली याची रेंज जी आहे ती रेंज आहे 1. मी पहिल्यांदा लिहितो इथे 1 2 3 3 4 5 6 7 8 10 - 1 म्हणजे इथं 9 लिहिलं तर चालेल. इथे स्टेप साईज 2 दिलेली आहे. स्टेप साईज 2चा अर्थ होते तुम्हाला याच्यातला सेकंड नंबरची व्हॅल्यू स्किप करायची. इथे जे दिलेलं आहे स्टेप साईज 2. स्टेप साईज 2चं काय मिनिंग होतं एक्झॅक्टली लक्षात घ्या. स्टेप साईज 2चं मिनिंग काय होतं? स्टेप साईजचं मिनिंग होतं तुम्हाला यामधलं सेकंड नंबरची व्हॅल्यू काय करायची आहे? स्किप करायची आहे. सेकंड नंबरची व्हॅल्यू स्किप करायची आहे. इथे स्किप झालं, इथे 4 स्किप झाला, इथे 6 स्किप झाला, इथे 8 स्किप झाला. इज इट क्लिअर? तर फायनल व्हॅल्यू कोणत्या राहिल्या मग सांगा मला? 1 3 5 7 आणि 9. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? रेंज फंक्शन. रेंज इज अ डेटा टाईप. ओके. आता इथे वेगळ्या पद्धतीने लिहितो मी रेंज 1, 10, 3 लिहितो. इथे काय होईल सांगा मला? डायरेक्टली सांगा. 1 4 पुन्हा लिहितो मी 1 2 3 4 5 6 7 8 9. याच्यातला तिसऱ्या नंबरची व्हॅल्यू तुम्हाला स्किप करत जायची आहे. म्हणजे तुम्हाला तिसऱ्या नंबरची व्हॅल्यू कन्सिडर करायची आहे. कोणकोणती व्हॅल्यू कन्सिडर कराल मग तुम्ही? 1ला कराल कन्सिडर आणि 2 आणि कशाला ब्लॉक कराल सांगा? करेक्ट ना? इज इट क्लिअर? नंतर कोणत्या 2 व्हॅल्यू ब्लॉक कराल? या नंतर कोणत्या कराल? 2 कोणत्या कराल? 8 9. करेक्ट. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? दॅट इज कॉल्ड ॲज अ स्टेप साईज. आणि याच्यात रूल काय आहे? याच्यात रूल आहे, रूल लक्षात घ्या. याच्यात रूल आहे एंड -1. काय रूल आहे? कळलं का? लक्ष द्या सर्वजण बोर्डवर. एंड -1चा अर्थ काय होतो? एंड -1चा अर्थ बघा. रेंज इथं होते स्टार्ट, इथे काय होते? याचा अर्थ एंड, स्टेप. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? स्टार्ट, स्टॉप, एंड. दॅट इज एंड. मग तुम्ही समजा इथे लिहिलं रेंज, लिहिलं तुम्ही 2, इथे लिहिलं तुम्ही 11, इथे स्टेप लिहिलं समजा 1. याचा मिनिंग काय झाला सांगा? कोणी सांगेल मला? स्टार्ट फ्रॉम 2 4 5 6 7 8 9 11 -1 दॅट इज 10. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? कळलं का? दॅट इज 10. बरोबर आहे ना? दॅट इज 10. काय झालं? 2 3 2 3 इथं 3 स्किप झाला.
हॅज प्रिंटिंग मिस्टेक आहे, एवढं त्याला मायने नाही करा, माझं इंटेन्शनली नाही केलं मी ते, ठीक आहे. स्किप झालं. 2 3 4 5 6 7 8 9 11 मायनस 1 दॅट इज किती 10. 10पर्यंत हे चालेल. इज इट क्लिअर? काय रूल आहे मग सांगा. स्टार्ट कुठनं केलं इथं, स्टार्ट कुठं केलं इथं बघा, स्टार्ट केलं 2 पासून, हां एंड केलं कितीवर एंड केलं आपण 11 लिहिलं, म्हणजे कितीवर एंड होणार आहे, हा एंड होणार आहे 11 मायनस 1 दॅट इज 10. ॲक्च्युअल स्टेप म्हणजे काय, नेक्स्ट व्हॅल्यू कोणती राहील दॅट इज अ स्टेप. 2 जर लिहिलं तर त्याच्यातला 3 स्किप होईल, 5 स्किप होईल, 6 स्किप्स होईल, 8 स्किप होईल. कळत आहे का? दॅट इज द थिंग. इथं रूल काय सांगा मग, याचा रूल काय झाला मग, व्हॉट इज द रूल ऑफ दिस. दिस इज अ पॉझिटिव्ह इंडेक्सिंग. कोणती इंडेक्सिंग झाली आहे, पॉझिटिव्ह. याचा रूल काय आहे, याच्यामध्ये आपण एंड व्हॅल्यूला म्हणतो एंड मायनस 1. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? क्लिअर? एंड मायनस 1 याचा रूल काय आहे, एंड मायनस 1. रेंज समजा लिहिलं 5, 11, स्टेप साईज दिली 2. काय आन्सर येईल याचं, 5 किती 6 7 8 9 नंतर किती राहील 10 मायनस 1 म्हणजे किती 11 मायनस 1 दॅट इज 10. कोणत्या व्हॅल्यू स्किप करायला याच्यातल्या सांगा मला तुम्ही आता. स्टेप साईज किती दिली आहे, 2 दिलेली आहे ना स्टेप साईज. स्टेप साईज इज 2 इज गिवन म्हणजे काय, सेकंड व्हॅल्यू स्किप करत जायची आहे. इज इट क्लिअर, येस ऑर नो? फायनल आन्सर काय येईल 5 7 आणि 9. इज इट क्लिअर? कळलं का? आता हे झालं रेंजचा एक टाईप, तुम्हाला मी याचे रूल्स सांगितले. सेकंड रेंज येते निगेटिव्ह, हे पॉझिटिव्ह रेंज झाली. आता निगेटिव्ह रेंज आपण बघूया. पॉझिटिव्ह रेंजमध्ये कोणाला काही अडचण आहे समजण्यास, असेल तर सांगा लगेच, काही त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. कोणाला अडचण आहे, समज कळलं नाही असं कोणी आहे, कळलं सर्वांना? हां, दॅट इज अ पॉझिटिव्ह स्टेप साईज. आता निगेटिव्ह स्टेप साईज बघा. मी तर काय करतो, रेंज मी स्टार्ट केलं 11 वर, एंड केला 0 वर आणि इथे लिहिलं -1. याचा मिनिंग काय होतो समजून घ्यायचा मिनिंग. मायनस काय इंडिकेट करते, इथे जे मायनस साईन आहे ना, इथे जे मायनस साईन आहे ना, ही मायनस साईन काय इंडिकेट करते, ही मायनस साईन इंडिकेट करते तुम्ही आतापर्यंत असे जात होता या डायरेक्शनमध्ये. ही डायरेक्शन कोणती होती, असेंडिंग ऑर्डर, आणि आता तुम्हाला जायचं आहे या ऑर्डरमध्ये, दॅट इज अ रिव्हर्स ऑर्डर, डिसेंडिंग ऑर्डर. कोणती ऑर्डर, डिसेंडिंग ऑर्डर. तर इथून स्टार्ट होईल, याचा मिनिंग बघा, इथं काय होईल, इथून स्टार्ट होईल, दिस इज अ स्टार्टिंग, दिस इज अ एंडिंग. पण इथं रूल चालतो, इथं रूल जो आहे तो डिसाईड करतो आपण या मायनस साईनवरून. ही मायनस साईन दिसली तुम्हाला, मायनस साईनचा अर्थ होते तुम्हाला आता असं जायचं आहे, कळलं, तुम्हाला असं मूव्ह करायचं आहे. पण हे मुवमेंट मी या डायरेक्शनमध्ये लिहितो, म्हणजे तुमची पहिली व्हॅल्यू कोणती येईल, तुमची पहिली व्हॅल्यू 11 येईल, दुसरी व्हॅल्यू 10 येईल, तिसरी व्हॅल्यू कोणती येईल तुमची 9 येईल, नंतर कोणती येईल 8 येईल, 7 6 5 4 3 2 आणि 0 + 1. 0 काय आहे, एंड आहे ना, 0 + 1 किती होतं, 0 + 1 = 1. कळलं का, फायनल कळलं का सर्वांना? दॅट इज अ मिनिंग. याच्यात कोणता रूल काम करतो सांगा, एंड + 1, एंड + 1. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? रूल कळला सर्वांना, एंड -1, एंड + 1. एक एक्झाम्पल अजून देतो तुम्हाला, इट विल बी मोर क्लिअर. तुम्ही मला सांगा, मी ते लिहिलं रेंज, ठीक आहे, इथे लिहिलं समजा मी 11, लेट सपोज मी लिहिलं 20, कॉमा मी इथे लिहिलं 1 आणि इथे लिहिलं -1. सांगा मला याच्या व्हॅल्यू कोणत्या येतील, कोणत्या येतील व्हॅल्यू. -1 काय झालं,
काय इंडिकेट करते -1? कोणती डायरेक्शन इंडिकेट करते? डिसेंडिंग ऑर्डर. -1 म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर आणि 1 म्हणजे इथं तुम्हाला थांबायचं आहे. पण कुठं थांबायचं आहे एक्झॅक्टली? एंड प्लस 1. दिस इज कॉल्ड एज अ स्टार्टिंग. स्टार्ट कुठून करायचं आहे? 20 पासून स्टार्ट. दिस इज कॉल्ड ॲज अ एंड. पण तुम्हाला एंड प्लसवर 1वर एंड करायचं आहे. आणि दिस इज कॉल्ड ॲज व्हॉट? डिरेक्शन. मायनस इंडिकेट डायरेक्शन. And what it indicates? This one, this is the step size. Is it clear to everyone? Is it clear to everyone? Okay. आता मी काय करतो इथे, बरं तुम्ही सांगा मला याचं काय येईल आन्सर फायनल. स्टार्ट कुठून करायचं? 20 पासनं चालेल. एंड कुठं करायचं? इथे एंड लिहितो मी. एंड किती, नंबर किती आहे? एंडचा नंबर किती आहे? 1 आहे. तर रूल काय? एंड प्लस 1. 1 + 1, 1 + 1 2 ना. लिहू इथे 2. मधातले नंबर फिल इन द ब्लँक्स. हां, पण त्याच्या आधी हे पाहायचं स्टेप किती आहे? 1ची आहे ना. 1/1. 1चा अर्थ काय होते? 1/1 म्हणजे नेक्स्ट व्हॅल्यू कोणती राहील? 20. 20 नंतर कोणती राहील? 19. 19 18. 18 17. 17 16. 16 15. 15 14. 14. कळलं का? अप टू सो ऑन डॉट 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 डॉट. आपण मॅथमध्ये लिहितो. शेवटी कुठे येईल? 2 पर्यंत आपण येऊन पोहोचू. दॅट इज कॉल्ड ॲज अ रेंज. रेंज कळलं? म्हणजे उद्या जर तुम्हाला म्हटलं फॉर लूपमध्ये नंबर डिसेंडिंग ऑर्डरमध्ये प्रिंट करा, उद्या जर म्हटलं नंबर असेंडिंग ऑर्डरमध्ये प्रिंट करा, तर इट इज पॉसिबल युझिंग द रेंज. तर रेंजमध्ये 2 टाईप आहे, असेंडिंग आणि डिसेंडिंग. आणि निगेटिव्ह साईन इंडिकेट काय करतं? निगेटिव्ह साईड इंडिकेट करतं रिव्हर्स डायरेक्शन. पॉझिटिव्ह साईड काय इंडिकेट करतं? देत नाही आपण पॉझिटिव्ह साईन. समजून घ्यावं लागतं. समजा इथं मी +1 लिहिला किंवा समजा असंच लिहिलं मी, त्याचा मिनिंग काय होतं? पॉझिटिव्ह साईन. कळलं ना? मिनिंग काय होतं त्याचं? पॉझिटिव्ह साईन. पॉझिटिव्ह साईन त्याचं मिनिंग होतं. बघा आता इथे पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला. हां, सर्वात महत्त्वाचं इथे काय आहे? या साईनवरून आपण कुठं थांबायचं हे डिसाईड करतो. साईनवरून आपण कुठं थांबायचं हे डिसाईड करतो. तिथे जर निगेटिव्ह साईन असेल तर आपण एंड प्लस 1 करतो. जो काही नंबर असेल, समजा स्टार्ट आणि एंडचा नंबर असेल, एंडचा नंबर किती आहे? 1 दिसत आहे ना, तर आपण कुठं थांबायचं? मग 2वर थांबायचं. ते कशावरून डिसिजन घेतलं आपण? मायनस साईनवरून. जर तिथं मायनस साईन असेल तर आपण कसं थांबतो? एंड प्लस 1. आणि तिथं जर प्लस साईन असेल तर काय करतो आपण? एंड -1 करतो. काय करतो? एंड -1. आता इथे बघा तुम्ही, मी काय करतो, तुम्ही लॅपटॉपमध्ये लक्ष देऊ नका. पहिले इथे बघून घ्या, क्लिअर करून घ्या स्वतःचा कॉन्सेप्ट, नंतर मग तुम्ही त्याला प्रॅक्टिस करू शकता. इथे बघा, समजा मी इथे लिहिलं रेंज 1,11, 1,10 लिहिलं मी, (1) लिहिलं, किंवा मी असंच केलं. आता इथं स्टेप साईज दिली नाही मी. दिली का स्टेप साईज? याचा बाय डिफॉल्ट स्टेप साईज किती असतो? 1 असतो. जर मी स्टेप साईज दिली नाही तर बाय डिफॉल्ट स्टेप साईज किती? 1. म्हणजे आता सुरुवात कुठून होईल? एक लक्षात आलं तुमच्या, हे तुम्हाला या डायरेक्शनमध्ये जायचं आहे, असेंडिंग ऑर्डरमध्ये जायचं आहे, फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये जायचं आहे. तर फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये जर तुम्हाला जायचं आहे तर या केसमध्ये तुम्हाला एक गोष्ट माहीत पडली की पॉझिटिव्ह साईन आहे स्टेपचं. कोणतं साईन आहे? पॉझिटिव्ह. तर 10च्या ठिकाणी कितीपर्यंत जावं लागेल तुम्हाला? एंड -1. एंडची व्हॅल्यू किती आहे? 10 आहे. एंडची व्हॅल्यू किती आहे? तर एंड -1 किती होईल? 9. तर तुम्ही सुरुवात कुठून कराल? 1 2 3 4 5 6 7 8 9 पर्यंत जाल तुम्ही. कळलं? समजा आता काय केलं मी इथे, असंच केलं. पण समजा डायरेक्ट लिहिलं रेंज, समजा मी 10 लिहिला. या केसमध्ये कसं प्रश्न पडतो ना, इथं डायरेक्ट एंड दिलेला आहे. काय दिलेलं आहे इथे? डायरेक्ट. ना इथं स्टेप साईज दिलेली आहे, ना इथं स्टार्ट कुठून करायचं दिलेलं आहे. तर याला असं डोक्यात ठेवायचं, इथं आता जर 10 दिला आहे ना, सुरुवात 0 पासून करायची. कुठून करायची सुरुवात? म्हणजे 0 1 2. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, डिफॉल्ट स्टेप साईज किती राहील याची? 1 राहील. डिफॉल्ट स्टेप साईज जर 1 राहील तर 10 - 1 पर्यंत स्टॉप करायचं आपल्याला. 10 - 1 म्हणजे किती? 9. एंड -1चाच लॉजिक आहे इथे सुद्धा. तर 9. तर 0 1 2 3 4 5 6 7 8 9 9 पर्यंत जाईल. आता मला तुम्ही सांगा, 1/1 मी तुम्हाला विचारतो इथे. समजा मी ते लिहिलं रेंज
इथं लिहिलं मी 7. ॲन्सर करायचं, किती येईन ॲन्सर? 0 to 6. करेक्ट ना? इथे लिहितो मी आता नेक्स्ट रेंज. इथे लिहितो 1,8. काय राहील याचा ॲन्सर? 1 to 7. नेक्स्ट इथे लिहितो मी रेंज 1,8,1. सांगायचं आन्सर किती? 1 to 7 ना? 1 to 7. इथे लिहितो मी रेंज 1,11,5 -1. सांगा काय लॉजिक राहील इथे? 11 to 6. दॅट इज अ 5 + 1. 6 पर्यंत जाईल. लास्ट एक घेतो एक्झाम्पल. इथे लिहितो रेंज, लेट सपोज 11,4, -2. इथे काय होईल लॉजिक? 5 पर्यंत जायचं आहे. 5 पर्यंत जायचं आहे. 11 पासून सुरुवात करायची आहे. करेक्ट? हां. नंतरचा नंबर कोणता रेंज? 10. आपण 10ला कन्सिडर करू का? कोणता नंबर कन्सिडर करू? 9ला कन्सिडर करू. ठीक आहे, 9. आपण 8ला कन्सिडर करू का? कितीला कन्सिडर करू? 7. नंतर आपण 6ला कन्सिडर करू का? नाही. 5ला कन्सिडर करू. 5ला थांबलं आहे. n + 1. n + 1 ना? इज इट क्लिअर टू एव्हरीवन? हे सारे कॉम्बिनेशन्स आहेत. ओके. याच्यासमोर जर तुम्ही असं लिहिलं एक वर्ड, याच्यासमोर जर एक वर्ड लिहिला, म्हणजे जर प्रिंट करायचं तर इथे लिहा प्रिंट, याच्यात लिहा लिस्ट. एक जस्ट ऑब्झर्वेशनसाठी LIST लिस्ट. स्पेस कमी आहे. ठीक आहे, कळलं? स्पेस कमी आहे ना? असं करतो इथे आणि याला याच्यात टाका. कळलं? ट्राय टू अंडरस्टँड. तर तुम्हाला हे सारे रेंज मिळेल पाहायला. टाईपकास्टिंग करा त्याला लिस्टमध्ये, किंवा एक सिम्पल वेनं सांगतो काय करायचं एक्झॅक्टली ते मला सांगायचं. इथे तुम्ही इथे जा, असं लिहा PRINT प्रिंट LIST लिस्ट, याच्यात लिहा रेंज, लिहा 1,8. करून पहा बरं काय येतं. जे म्हटलं ते येतं मी की वेगळंच काहीतरी येतं? प्लीज ट्राय टू चेक इट. इज इट क्लिअर? रेंज कळलं सर्वांना? सोपं आहे रेंज. -साइन इंडिकेट्स रिव्हर्स डायरेक्शन. एक क्वेश्चन विचारतो, सर्वजण लक्ष द्या. एक क्वेश्चन सर्वांना. समजा जर मी असं लिहिलं, बघा याचा आन्सर द्या मला. 11,5 लिहिलं मी आणि इथं 1 लिहिलं. सांगायचं आन्सर काय येईल? दॅट इज अ एक्सेप्शनल केस. व्हॉट्स द आन्सर ऑफ दिस? काय येईल याचा आन्सर? याचा आन्सर काहीच नाही ना. 11 पासून 11 आहे. 11 पासून पुढं किती येतं? 12 येतं. तुम्ही 5 वर कसे पोहोचणार आहे? 11चा नेक्स्ट नंबर किती येतो? 12 येतो. 12 नंतर 13 येतो. या लाईनमध्ये कुठं 5 मिळेल का तुम्हाला? तुम्ही 11वर स्टार्ट केलं आणि फॉरवर्ड डायरेक्शननं चालले आणि तुम्हाला म्हटलं की आता तुम्हाला 5 वर पोचायचं आहे. इज इट पॉसिबल? नॉट पॉसिबल. दॅट्स वाय आन्सर इज नल. तुम्ही अमरावती सिटी सोडली, तुम्ही बडनेरात पोचले, या डायरेक्शननं गाडी घेऊन चालले, तुम्हाला अमरावतीला जायचं, जाण का? नाही जाण ना. नॉट पॉसिबल ना. तिथं -1 लिहावं लागेल ना. मग जाल तुम्ही. कळलं का मी काय म्हटलं? याला पण टेस्ट करून पहा. मायनसचं लॉजिक कळलं सर्वांना? आणि हे जे रेंज आहे ना, हे इटरेशनमध्ये यूज होते. कुठे यूज होते? इटरेशन. इटरेशन माहीत आहे सर्वांना? काय असतं इटरेशन? जे आपली क्लॉक फिरतं, 1 2 3 4 रिपीटेड टास्क पुन्हा पुन्हा वापस येतात. दॅट इज कॉल्ड ॲज अ इटरेशन. दिस इज कॉल्ड ॲज अ इटरेशन. तर रेंज फंक्शनचं काम हे आहे, इटरेशनला प्रोव्हाइड करणं. हा सपोर्ट करतो इटरेशनला, म्हणून याचा यूज होतो. तुम्ही ट्राय करून बघा. बघितले सर्व कॉम्बिनेशन ट्राय करून सर्वांनी?
केले का? आता बघा आपण फॉर लूप बघूया थोडं. सर्वात महत्त्वाचं लूप आहे फॉर लूप. लूपचा मिनिंग काय आहे? लूपचा बेसिकली मिनिंग आहे यूज टू एक्झिक्यूट ब्लॉक ऑफ कोड रिपीटेडली. काही ब्लॉक ऑफ कोड तुम्हाला रिपीटेडली एक्झिक्यूट करायचे आहे तर यू कॅन गो फॉर द लूप्स. तुम्ही लूपचा यूज करतो. याच्यामधला सर्वात पहिला जो आहे फॉर लूप. आता याचं आउटपुट काय येईल तुम्हाला माहीत पडलं. हां, याचं मिनिंग काय? या सेंटेन्सचं मिनिंग समजून घ्या पहिले. एक वेळा हे जर लक्षात आलं तर ते फॉर लूप सोपंच आहे, काही नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर तुम्ही याचं मिनिंग समजून घ्या. इथे मी येतो कंट्रोल व्ही. याचा मिनिंग काय झालं तुम्हाला एक गोष्ट माहीत पडली की 1 to 6चा अर्थ काय होतो? 1 2 3 4 5 पर्यंत चालेल हा. ठीक आहे, याचा मिनिंग हा आहे की प्रत्येक व्हॅल्यू जी आहे आयची, इथे काय म्हटलं? आय म्हटलं आहे ना. आयची प्रत्येक व्हॅल्यू चेंज होत आहे. पहिले ही 1 होती, त्याला प्रिंट कर. सेकंड टाईमला ही आयची व्हॅल्यू किती झाली? 2 झाली. आता 2ला प्रिंट करा. नेक्स्ट टाईमला किती झाली? आयची व्हॅल्यू नेक्स्ट टाईमला किती झाली? 3 झाली. आता या 3ला प्रिंट करा. त्याच्या नेक्स्ट टाईमला किती झाली आयची व्हॅल्यू? 4 झाली. आता 4ला प्रिंट करा. कळलं का? नेक्स्ट टाईमला 5 झाली, 5ला प्रिंट करा. दॅट इज अ मिनिंग. इज इट क्लिअर टू एव्हरी वन? मिनिंग ऑफ द रेंज. ओके, तर हा झाला रेंज फंक्शनबद्दल. ओके, देन नेक्स्ट प्रोग्राम पाहू. इथे आहे म्हटला एक प्रोग्राम दिलेला आहे. आता इथे रेंजने वापरलेला आहे. इथे हा कोणता ऑपरेटर आपण शिकलो होतो सांगा बरं मला? इन वापरला होता ना आपण. काय होतं इनचा मिनिंग? मेंबरशिप होता हा. हां, तर एक सांगा मला, हा वर्ड आहे हेमंत नावाचा, नाव आहे एक. याच्यामध्ये मला किती कॅरेक्टर प्रेझेंट आहे काउंट करायचं आहे. काय काउंट करायचं आहे? कॅरेक्टर किती आहे मला काउंट करायचं आहे. कसं काउंट करणार? सर्वात पहिल्यांदा एक गोष्ट इथं लक्षात घ्या. हा जो हेमंत आहे तर हेमंतला मी असं रिप्रेझेंट करतो HEMANT. ओके, इथे बघा तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल. ही स्ट्रिंग आहे. काय ही स्ट्रिंग आहे. आता एक्सची पहिली व्हॅल्यू एक्स इन एस, एक्सची पहिली व्हॅल्यू किती राहील? एच राहील. एक्सची फर्स्ट व्हॅल्यू किती राहील? पण आय केव्हा किती होता? ते डिफॉल्ट व्हॅल्यू आयची किती होती तेव्हा? 0 होती. 0 + 1 किती होते रे आयचं अपडेट? 1 होतं. आयमध्ये किती अपडेट होईल? 1 होईल की नाही होईल? आयमध्ये 1 अपडेट झाला. आता एक्सची नेक्स्ट व्हॅल्यू किती राहिली? ई झाली ना. ऑलरेडी आयमध्ये 1 होता. 1 + 1 किती झाला आयचा आता व्हॅल्यू? 2 झाला काउंट. आता नेक्स्ट टाईमला आयची एक्सची व्हॅल्यू किती झाली? एम झाली. करेक्ट. एक्सची व्हॅल्यू किती झाली? एम झाली. आयचा ऑलरेडी काउंट किती होता? 2 होता ना. 2 + 1 3. कळलं का? कळत आहे का? नेक्स्ट टाईमला एक्सची व्हॅल्यू किती राहील? ए राहील. ए. पण ऑलरेडी आयची व्हॅल्यू किती होती? 3 होती. ती आता 4 झाली. नेक्स्ट टाईमला एक्सची व्हॅल्यू किती राहील? एन राहील. पण ऑलरेडी आयची व्हॅल्यू किती स्टोअर आहे? 4 आहे ना. 4 + 1 किती झालं? 5. पुन्हा आता एक्सची व्हॅल्यू किती झाली? टी झाली. नेक्स्ट टाईमला आधीच ऑलरेडी किती होती? 4 होती ना. 4 + 1 किती? 5. तर व्हॉट इज अ फायनल काउंट? 5. प्रिंट द 5. इज इट क्लिअर? प्रोग्राम इज क्लिअर और स्टील हॅव एनी डाऊट? इफ यू हॅव द डाऊट आय विल टेल यू अगेन. ओके, सिंपल प्रोग्राम आहे एकदम. कॉपी करतो याला मी, इथे पेस्ट करतो. बघा कंट्रोल व्ही. सर्वात पहिल्यांदा मी काय करतो? प्रिंट. इथं प्रिंट एक्स करतो. प्रिंट एक्स. ठीक आहे, प्रिंट एक्स करतो. इथे त्या लूपला फॉर हे केलं. बघा काय मिळतील तुम्हाला. बघा इथे काय मिळालं बघा. इथे दिसते सर्वांना प्रॉपरली? HEMANT. एक्सची पहिली व्हॅल्यू किती आहे? एच. सेकंड व्हॅल्यू किती आहे? ई. थर्ड व्हॅल्यू किती आहे? एम. फोर्थ व्हॅल्यू किती आहे? ए. कळलं का? लास्ट व्हॅल्यू टी. इज इट क्लिअर? मी काय केलं?
मी आय इक्वल्स टू 0 म्हटला, आय इक्वल्स टू काय म्हटलं मी 0. याचं मिनिंग समजून घ्या. मला नंबर ऑफ कॅरेक्टर हेमंतमध्ये किती आहे हे मला प्रिंट करायचे आहे. मी काय करणार इथं आय इक्वल्स टू आय प्लस 1 लिहिणार. काय लिहिलं मी इथं आय इक्वल्स टू आय प्लस 1. याचं नेमकं मिनिंग काय होतं? याचं नेमकं मिनिंग हे होतं की सर्वात पहिल्यांदा एक्सची व्हॅल्यू किती आहे सांगा, एच आहे ना. एक्सची व्हॅल्यू किती आहे, एच आहे. हा लूप एक्झिक्यूट होईल की नाही होईल, होईल ना. तर मग मला तुम्ही सांगा आयची व्हॅल्यू किती होईल. आयची ऑलरेडी व्हॅल्यू किती होती, 0 होती ना. तर 0 + 1 किती होईल रे? इज इट क्लिअर राईट नाव? 1 ना. आता एक सांगा मला तुम्ही, एक्सची नेक्स्ट व्हॅल्यू कोणती आहे? एक्सची नेक्स्ट व्हॅल्यू कोणती आहे रे? लॅपटॉपमध्ये बघू नका, इकडे बघा. कोणती आहे? ई आहे. एक्सची नेक्स्ट व्हॅल्यू किती आहे? ई आहे. ओके. आता बघा आपण लूपच्या आतमध्ये चाललो आहे, पण ऑलरेडी आयची व्हॅल्यू किती आहे? ऑलरेडी आयची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे ना. तर मग मला सांगा आयमध्ये किती अपडेट होईल? आय इक्वल्स टू आयची ऑलरेडी व्हॅल्यू किती आहे बघा ना, इथे रेफर करा. किती आहे? 1 आहे ना. मग लिहा इथे 1. ठीक आहे. 1 + 1 किती झालं मग 2. इज इट क्लिअर? कळत आहे? आता मला सांगा नेक्स्ट व्हॅल्यू कोणती आहे एक्सची? एम आहे. यस. लूपला आपण पुन्हा लूपच्या आतमध्ये गेलो आहे. ऑलरेडी किती स्टोअर आहे आयकडे? 2 स्टोअर आहे ना. मग काय होईल कॅल्क्युलेशन इथे सांगा मला. आय इक्वल्स टू 2 ऑलरेडी होता, आयची व्हॅल्यू 2 + 1 किती झाला रिझल्ट? 4 नॉट सॉरी 3. इज इट क्लिअर? आता मला तुम्ही सांगा नेक्स्ट व्हॅल्यू कोणती आहे? एक्सची नेक्स्ट व्हॅल्यू कोणती आहे? एक्सची नेक्स्ट व्हॅल्यू कोणती आहे? एक्सची ए आहे ना. लूप आतमध्ये आला, करेक्ट. पण ऑलरेडी आय किती होता? 3 होता ना. किती झालं मग सांगा मला. आय इक्वल्स टू किती झालं? ऑलरेडी 3 होता ना. 3 + 1 किती झालं? 4. इज इट क्लिअर? पुन्हा बघा इथे काय झालं. आता तो कुठे जाईल? एनकडे जाईल. एक्सची व्हॅल्यू किती झाली? एन झाली. पण मला ती प्रिंट नाही करायची आहे. इथे प्रिंट केली का मी? नाही. मी काय केलं, मी लूपच्या आतमध्ये आलो पुन्हा. पण लूपच्या आतमध्ये आल्यावर मला एक लक्षात आलं, आय इक्वल्स टू किती लिहिलं आहे सांगा. आय इक्वल्स टू आयची ऑलरेडी व्हॅल्यू किती होती? 4 होती. 4 + 1 नाही, 0 नाही येणार कधीच. 0 लूपच्या बाहेर आहे. लूपच्या आतमध्ये आहे आपण सध्या. लूपच्या आतमध्ये फिरत आहे आपण, लूपच्या बाहेर गेलोच नाही आपण. कळलं का? किती येईल याचा आन्सर? 5. आणि आता राहिलं टी. टी आहे ना. बघा आता आपण कुठे गेलो? टीकडे गेलो. एक्सची व्हॅल्यू किती झाली? टी झाली. आता एक्सची व्हॅल्यू टी झाली, लूपच्या आतमध्ये आलो आपण पुन्हा, करेक्ट. किती होईल मग सांगा मला. किती होईल? आय इक्वल्स टू 5 ऑलरेडी व्हॅल्यू होती +1 दॅट इज 6. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? आणि हे पूर्ण लूप आता कंप्लीट झालं, कारण की तो लूप 6 पर्यंत म्हणजे टी पर्यंत जाईल. 6 पर्यंत नाही, टी पर्यंत चालेल ते. एक्सची पहिली व्हॅल्यू HEMANT टी पर्यंत कंप्लीट होईल. आणि जे काही रिझल्ट आहे तो कुठं स्टोअर आहे? आयमध्ये स्टोअर आहे. लूपच्या आतमध्ये आहे तो आहे. तो मला आता प्रिंट करायचा आहे. तर कसा प्रिंट करणं? इथे येईल मी, प्रिंट आय. बघा आता मी एक्झिक्यूट करतो याला. इज इट क्लिअर? दॅट इज अ फॉर लूप. फॉर लूप इज क्लिअर टू एव्हरीवन? ओके. याचं एक एक्झाम्पल होतं हे. सेकंड एक्झाम्पल बघा, रेंजचं एक्झाम्पल. ते करून बघितलं का तुम्ही? फॉर एक्स इन रेंज किती? 1,11. सांगायचं आन्सर काय येईल? प्रिंट एक्स. आता रेंज वापरला मी, रेंज. काय येईल आन्सर याचं? एक गोष्ट सांगा, हे जे आउटपुट आहे ना, हे आउटपुट आहे ना, हे आउटपुट असं का बरं आलं? आडवं का नाही आलं? असं हॉरिझॉन्टल का नाही आलं? कारण प्रिंट फंक्शन नेक्स्ट लाईनला सपोर्ट करते. एक्सची व्हॅल्यू 1 आहे, प्रिंट झाली.
नेक्स्ट प्रिंट फंक्शन जेव्हा एक्झिक्यूट होईल ते नेक्स्ट लाईन कॅरेक्टरवर प्रिंट होईल, नेक्स्ट लाईनवर जाईल. 2 नेक्स्ट लाईनवर प्रिंट झाला, 3 नेक्स्ट लाईनवर प्रिंट झाला. प्रिंट प्रत्येक वेळेस होत आहे ना, हळूहळू प्रिंट होत आहे ना, पहिला प्रिंट, सेकंड प्रिंट. पण मला आता असं प्रिंट करायचं आहे. असं कसं करणार प्रिंट? मी याला म्हणणार डोंट गो टू द, काय म्हणणार याला मी, डोंट गो टू द नेक्स्ट लाईन, कंटिन्यू विथ सम स्पेस. डोंट गो टू द नेक्स्ट लाईन, प्रिंट द फर्स्ट लेटर, फर्स्ट नंबर, डोंट गो टू द नेक्स्ट लाईन, प्रिंट ॲट द सेम लाईन. पहा काय होणार, कळलं? समजा याच्यातला स्पेस काढला मी तर काय होईल, एक असं दिसायला लागेल ते की खूप मोठा नंबर दिसायला लागेल. कळलं का? इज इट क्लिअर टू एव्हरीवन? दॅट इज अ फॉर लूप. फॉर लूप इज क्लिअर. आपण याचे एक्झाम्पल बघूया फॉर लूपचे. ठीक आहे, हा एक एक्झाम्पल आहे, करू शकता तुम्ही इथून. ठीक आहे, फॉर लूप क्लिअर झालं सर्वांना? हा करून पहा प्रोग्राम.